नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 9 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. शनिवारचा पुढचा एपिसोड. तर बघा, आपण पाहिलं होतं हे चौघही जण डेअर गेम खेळ आणि मंडळी, माझा अंदाज खरा ठरलाय बरं का. मिथुन काकाने आज फायनली जीवाला विचारलंच की काव्याचं आणि त्याचं प्रेम प्रकरण होतं तर या दोघांनी लग्न का केलं नाही. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, मिथुन काका हे सगळं ओळखून आहेत आणि त्यांना हे सगळं कळलंय. बघत राहा प्रेक्षकांनो आजचा एपिसोड शेवटपर्यंत. तर बघा, डेअर आणि ट्रुथ खेळत असताना जीवावर राज्य आलेलं असतं. पार्थ म्हणत असतो की जीवाला कोण प्रश्न विचारणार. काव्या म्हणते मी विचारते ना जीवांना प्रश्न. आता काव्या खूप वेळ जीवाकडे बघते आणि जीवाला म्हणते काय हो जीवा, ट्रुथ की डेअर. जीवा आता जरा टेन्शन मध्ये दाखवला. हे आपण शनिवारी पाहिलं होतं, जरा मागून दाखवतात ते एपिसोड. मग आता जीवा जरा विचार करून म्हणतो डेअर चालेल. काव्या म्हणते वा वा, बेस्ट झालाय. पण काय हो जीवा देशमुख, ह्या वेळेला तरी तुमचं पक्क ठरलंय ना. म्हणजे तो जरा कन्फ्यूज असतो ना, डेअर की ट्रुथ, म्हणून काव्या त्याला असं मुद्दाम विचारते. आता हे सगळं दुअर्थी त्यांनी ऐकवलंय. मग पार्थ म्हणतो काय रे जीवा, ठरलं ना तुझं. मग आता लगेच काव्या म्हणते साधी सुंदर आणि सिंपल अशी डेअर तुम्हाला मी ऐकवते हा जीवा. आता पार्थ टाळ्या वाजवतो. काव्या म्हणते पार्थ तुम्ही कशाला टाळ्या वाजवताय. पार्थ म्हणतो अरे मी सपोर्ट करतोय माझ्या भावाला. काव्या म्हणते पण हा डेअर तुमच्याशी संबंधित आहे. पार्थ म्हणतो अरे पण माझ्यावर कुठे राज्य आलंय. काव्या म्हणते मग मगाशी माझ्यावर तरी कुठे राज्य आलं होतं, पण ते डेअर माझ्याशी संबंधित होतं ना. मग तसंच आता हे मी ज्यांना डेअर देतेय ते तुम्हाला पण करायचंय. आता जरा नंदिनी कन्फ्यूज झालीये की काव्याचा सूर वेगळा लागलाय म्हणून. आता पार्थ म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाहीये, चला करा सुरुवात. पण लाठीकाठी वगैरे करायचंय का. आता त्यात लगेच नंदिनी म्हणते काहीतरीच काय पार्थ, आता एवढ्या रात्रीची काय लाठीकाठी खेळणार आहात का इथे तुम्ही. एक काय ग काव्या, अगं तुला काय बोलायचंय, जरा स्पष्ट बोल ना. काव्या म्हणते हो बोलते ना, पण आता मी जे सांगते ते करण्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल. मग नंदिनी म्हणते अगं नेमकं काय चाललंय तुझ्या मनात. मग पार्थ म्हणतो आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पार्थ एवढा एक्सायटेड दाखवलाय त्यांनी की विचारू नका. पार्थ लगेच म्हणतो चला उभं राहू आणि हे सगळेजण उभं राहतात. पार्थ म्हणतो सांगा बरं काव्या काय डेअर करायचंय. काव्या म्हणते मी असं ऐकलंय की तुम्ही मस्त बॉडी बनवलीये, तुम्ही जिम मध्ये जाता, व्यायाम करता ना. मग पार्थ म्हणतो म्हणजे काय करतो की. नंदिनी म्हणते अगं जीवा तर घरात पण व्यायाम करतात. काव्या म्हणते व्हेरी नाईस, चला तर मग आमच्या समोर पोझिंग करून दाखवा. तेवढ्यात या मिथुन काकांना कोणाचा तरी फोन आलाय म्हणून ते गेलेत. पण हा सगळा प्लॅनचा भाग आहे बरं का प्रेक्षकांनो. आता मिथुन काका काय करतात ते बघा. आता लगेच हा पार्थ म्हणतो अरे किती सोपं आहे जीवा, चल आपण पोझिंग करून दाखवूयात. काव्या त्यांना म्हणत असते असं ऍक्शन करून दाखवा. ते बॉडी बिल्डर करत असतात ना ऍक्शन बॉडी दाखवायला, अगदी तशी. मग पार्थ ती ऍक्शन करून दाखवत असते. मग काव्या म्हणते याला काय अर्थ आहे पार्थ, अशी पोझिंग करतात का, अशी कपडे घालून. आता हा सीन जरा विचित्र वाटला खरा, पण जरा ओढून ताणून दाखवला असंही वाटलं मला प्रेक्षकांनो. बघा आता पार्थ म्हणतोय की टी शर्ट काढून बॉडी दाखवायची आहे का. जीवाला आधीच टेन्शन आलेलं असतं. आता नंदिनीला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं. आता पार्थ लगेच टी शर्ट काढतो सुद्धा. म्हणजे एवढा मॅच्युअर्ड असलेला पार्थ काव्या म्हणेल तसं वागतोय. काहीही दाखवलंय जरा हे. पण नंदिनी बरोबर उत्तर देते आणि म्हणते काव्या अगं वेडी आहेस का, असं काय भलतं सलतं करायला सांगतेस त्यांना. लगेच काव्या म्हणते का ग ताई, भलतं सलतं काय त्यात, कंप्लीट नको का करायला त्यांना हा सगळा तास. आता हा पार्थ जीवाला कन्व्हिन्स करत असतो टी शर्ट काढण्यासाठी. आता नंदिनीला माहिती आहे की त्याच्या छातीवर टॅटू आहे, त्यामुळे ती जरा त्याला प्रोटेक्ट करते. हे मी तुम्हाला शनिवारीच सांगितलं होतं. आता मुद्दाम काव्य म्हणत असते चला जीवा चला सुरुवात करा. पार्थने तर टी शर्ट काढला पण आणि सुरुवात पण केली आहे पोझिंग करायला. चला जीवा तुम्ही पण सुरुवात करा. लगेच पार्थ खूप एक्सायटेड असतो, कारण त्याला या सगळ्या बाबतीत काही कल्पना नाहीये. तो काय आपलं काव्याच्या मागे करतोय. काव्याला आवडेल असं त्याला वागायला आवडतंय. तर आता पार्थ म्हणत असतो जीवा काढ ना टी शर्ट. अरे एवढा काय लाजतोय. हे जीवा, अरे यार आपण गावामध्ये सगळ्या लोकांसमोर लाठीकाठी खेळतो तेव्हा बॉडी पोझिंग वगैरे करत नाही का. अरे ही संधी आहे, या दोघींना इम्प्रेस करूया. चल काढ टी शर्ट काढ. जीवा आधीच फुल टेन्शन मध्ये असतो, आता काय करू कसं करू आणि काय करू. पण नंदिनीला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कळताय. नंदिनी परफेक्ट बायको दाखवली आणि काव्याला बळजबरी विलन केलेलं इथे. तर असो, आता नंदिनी म्हणते काव्या अगं त्यांची इच्छा नाहीये, कशाला बळजबरी करतेस त्यांना. नंदिनी नाही म्हणत असते, पण काव्या मात्र तिच्या जिद्दीवर अडलेली दाखवली. काव्या म्हणते बरं डेअर नाही तर ट्रुथ खेळूयात.
काय तुम्ही जीवा, अहो डेअर म्हणलं तरी असा विचित्र चेहरा करताय, ट्रुथ म्हणलं तरी वेगळा चेहरा करताय. काय जीवा, तुम्हाला गेम खेळायचा की नाही? लगेच पार्थ म्हणतो, अरे जीवा देशमुख आहोत आपण, देशमुख, चल काढून दाखव ना टी शर्ट. आता या जीवाचा चेहरा इतका फ्लॅश करतात ना भांबवलेला की काय सांगू. आता हा पार्थ त्याला सारखा फोर्स करत असतो आणि काव्या पण. आता काव्या म्हणते, चला चला जीवा करा सुरुवात, काढ टी शर्ट, काढा टी शर्ट. आता लगेच पार्थ म्हणतो, काढ रे जीवा, काय लाजतोयस. आता जीवाला पर्यायच उरत नाही, एवढा त्यांनी फोर्स दाखवला जीवावर. हा एपिसोड पूर्ण ऐकत राहा प्रेक्षकांनो, मजा येणार आहे तुम्हाला ऐकायला पुढे. आता बघा जीवा टी शर्ट काढायला लागतो आणि इथे लगेच ढांगचिक 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 ते नेहमीप्रमाणे ते म्युझिक ऐकवलंय. एवढा टाइमपास करतात ना की विचारू नका. आता नंदिनी टेन्शनमध्ये, जीवा टेन्शनमध्ये. आता पुढे काय होईल काय होईल काय होईल. आणि मग अचानक लाईट चालले जातात. तो जीवा टी शर्ट काढताना तर इतक्या वेळ दाखवलाय, म्हणजे ते बटन उघडायला त्याला 10 घंटे लागले. असा वेळ घालवतात बघा मालिका दाखवताना, उगाच आपली उत्सुकता ताणतात. तर पटकन सांगते तुम्हाला, तर जीवा टी शर्टचे ऑलमोस्ट 2-3 बटन काढतो तेव्हा नंदिनीला ऑकवर्ड वाटायला लागतं लगेच. म्हणजे सगळ्यांसमोर काय असं प्रदर्शन करायचं असं तिला वाटते, कारण मुळात ती एक मॅच्युअर्ड मुलगी आहे. तर आता अचानक लाईट चालले जातात. पार्थ म्हणतो, अरे असे कसे लाईट गेले. आणि जीवा वाचला बरं का. आता काव्याच्या चेहऱ्यावर एकदम असं टेन्शन, म्हणजे कसं तिला वैताग आलाय की अरे यार कशाला लाईट गेले. पार्थ म्हणतो, लाईट गेलेत, आपण ना जरा गेम थांबूयात आणि मी जरा बघून येतो लाईट का गेल्यात. लगेच काव्या म्हणते, नाही नाही पार्थ जाऊ नका, अहो आपण बघूयात ना, टॉर्च मध्ये खेळूयात मोबाईलच्या, अहो गेम पूर्ण करूयात. लगेच नंदिनी म्हणते, ए काव्या अंधारात कुठे गेम वगैरे, काहीतरीच काय, चल बस झालं आता. पार्थ म्हणतो, हो बरोबर बोलताय नंदिनी, पण काव्या म्हणत असते, नाही 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 गेम कम्प्लीटच करायचा. आता पार्थ जोरात ओरडतो, ए मिथुन काका, अरे कुठे गेलायस तू. आणि एकदम लाईट आले बरं का प्रेक्षकांनो. आणि हा सगळा मिथुन काकाचा प्लॅन आहे. हा आता मिथुन काका येतात तिथे आणि म्हणतात, आले की नाही लाईट. पार्थ म्हणतो, बरं झालं बाबा फायनली आले. मग ते मिथुन काका म्हणतात, अरे फायनली लाईट मी आणले, काय रे जीवा झाला का तुझा गेम. आता हे त्यांनी एकदम असं म्हणजे प्रश्नार्थक विचारलंय. जीवा घाबरतो की काका असा का विचारतोय, म्हणजे जीवा झाला का तुझा गेम, म्हणजे तुझा गेम संपला अशा अर्थाने त्यांनी विचारलं असं जीवाला वाटतं. जीवा म्हणतो, काका असं का बोलतोयस. मग मिथुन काका म्हणतात, अरे जीवा मी तुला म्हणतोय खेळून झालं का बाबा तुझं, वाढदिवसाच्या तयारीला लागावं लागेल ना. पार्थ म्हणतो, काका अरे इथे लोड शेडिंग तर नाहीये ना, उगी वाढदिवसाच्या दिवशी अडचण नको यायला. मिथुन काका म्हणतात, अरे टेन्शन नको घेऊ, आपल्याकडे इन्व्हर्टर वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही यार. पार्थ काव्या म्हणते, थँक्यू हा मिथुन काका, तुमच्यामुळे आम्हाला पुढचा खेळ खेळता येईल. काव्याला खूप एक्सायटेड असते बरं का काव्या, जीवाचं ते सगळं टॅटू वगैरे दाखवण्यासाठी. आता लगेच काव्या म्हणते, चला चला आपण गेम कंटिन्यू करूयात. लगेच ते मिथुन काका म्हणतात, ओ काव्याबाई, अहो ते गेमचं सोडा, ते नंतर बघू. ओ पण काय हो नंदिनी ताई, तुम्ही ते काय मोहिते स्टाईल नॉनव्हेज केलं ना, ते आम्हाला द्या ना, भूक लागली आहे आम्हाला. अहो खड्डा पडलाय पोटात, काव काव कावळे ओरडतायत, चला चला लवकर चला. मग नंदिनी म्हणते, हो काका चला हं मी बघते. लगेच काव्या म्हणते, ए ताई अगं आपण खेळतोय ना. काव्याला तो खेळ सोडून नंदिनीला जाऊ द्यायचं नसतं. ती म्हणत असते, ताई अगं कुठे निघाली आहेस खेळ सोडून, हा खेळ कंप्लीट करू आणि मग जेवू वगैरे. पार्थ म्हणतो, काव्या हे बघा आता सगळ्यांनाच भूक लागली आहे, आपण गेम वगैरे नको खेळूयात. आता एकदा वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं ना की मग बघू काय करायचं ते. बरं नंदिनी मॅडम तुम्ही जरा गप्पा मारा, आम्ही बघतो, मिथुन काका आणि मी जाऊन बघतो काय चाललंय. लगेच जीवा म्हणतो, मी पण निघालो जरा, मी जातो खाली. मग आता नंदिनी म्हणते, जीवा 1 मिनिट, तुम्ही बाहेर कुठे चाललायत. अहो आगीपासून जरा. आता लगेच जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी थोड्या वेळ जरा इन्स्ट्रक्शन देऊ नकोस प्लीज. आता काव्याचा हा गेम फ्लॉप झाला, त्यामुळे ती वैतागून निघून जात असते तिथून. लगेच नंदिनी म्हणते, काव्या कुठे निघाली आहेस, चल मला तुझ्याशी बोलायचंय. असं म्हणून आता नंदिनी तिचा हात धरून खोलीत घेऊन जाते तिला. पण आता बघा इथे हा जरा या मानिनी ताईंचा आणि पार्थच्या बाबांचा सीन दाखवलाय. ते दोघे जण त्यांना आवडतो त्या पद्धतीने चेस खेळत असतात, पण मानिनी ताई डिस्टर्ब असतात, त्यांच्या गुरुजींनी ती भविष्यवाणी केली त्यामुळे त्यांचं लक्ष नसतं त्या खेळण्यामध्ये. तर आता ते पार्थचे बाबा म्हणतात, काय ग मानिनी, अगं काय तू मूड ऑफ करून बसली आहेस, भलतं सलतं डोक्यात घेऊन बसली आहेस, काय चाललंय काय तुझं. मानिनी ताई म्हणतात, नाही तसं काही नाही अहो. मग ते म्हणतात, काही नाही काय, अगं बघ तुझ्या वजिराला 2दा पाडलं मी, अगं तो उंट मारला तरी तुझं लक्षच नाहीये, काय झालंय काय तुला मानिनी. अगं बघ जरा तुझा चेहरा तरी बघ, किती पडलाय तुझा चेहरा, तुझ्या लक्षात नाही येते मानिनी. पण ठीक आहे, पण तुला सांगतो आज मी जिंकणार आहे बरं का.
म्हणजे आता ते जे काही बोलतायत ना त्याकडे मानिनी त्यांचं अजिबात लक्ष नाहीये. ते पुन्हा म्हणतात, ए मानिनी अगं इकडे बघ, माझ्याकडे जरा बघ. अगं तुझं लक्षच नाहीये माझ्याशी बोलण्यात. आणि काय ग मानिनी, एवढं काय ग तू विश्वास ठेवतेस? ते तुझे माहेरचे गुरुजी आले काय? तुला ते आगीचं सांगून गेले काय? आणि तू आपलं तेच डोक्यात घेऊन बसलीयस. तुला सांगतो असं टेन्शन घेऊ नकोस. अगं कोणी येऊन काही सांगतं तुला? त्यावर आता मानिनी ताई चिडून म्हणतात, कोणी येतं म्हणजे? माझे माहेरचे आहेत ते. आता लगेच ते म्हणतात, हो बाई हो, सॉरी चुकलं माझं. तुझ्या माहेरचे गुरुजी आहेत ते, पण त्यांनी सांगितलं की आगीपासून जीवाला लांब ठेवा. पण कधी, कसं, कधीपर्यंत असं काही स्पेसिफिक त्यांनी तुला सांगितलं का? अगं फक्त काहीतरी वेडं वाकडं होईल असंच वाटतंय तुला. अगं काहीतरी पॉझिटिव्ह विचार कर. आता त्यांना असं म्हणायचं असतं की असं अंधश्रद्धामध्ये विश्वास ठेवू नको. पण आपण बायका कशा असतो ना प्रेक्षकांनो, आपण खूप जिवारी लावून घेतो अशा काही गोष्टी. तसंच मानिनी ताईंना सांगता नाही येते त्यांना का वाटतंय. त्या तेच म्हणतात, हे बघा तुम्ही ना असं मला प्रश्न नका विचारू. काही गोष्टी ना अशा एक्सप्लेन नाही करता येत आहो, त्या जाणवतात ना, असं नाही सांगता येत. आई म्हणून मला जर का माझ्या मुलाविषयी कोणीतरी मला काहीतरी सांगितलं असेल तर मला नाही का काळजी वाटणार आहो. त्यातनं माहेरच्या माणसांनी सांगितलंय प्रेक्षकांनो, मग जास्ती काळजी वाटेलच ना. मग आता त्यातनं पारचे बाबा म्हणतात, अगं मानिनी तुझं सगळं वाटणं बिटणं सगळं बरोबर आहे ग, पण एक सांगू का मानिनी, इंग्रजीमध्ये ना एक छान वाक्य आहे, वरी इज मिसयूज ऑफ इमॅजिनेशन. म्हणजे बघ, तुमच्या कल्पनाशक्तीला जो घोडा लावलेला असतो ना देवाने, कल्पनाशक्तीच्या घोड्याला घातलेला लगाम मनाचा लगाम ग काळजी करण्यामुळे सुटतो आणि तुमची कल्पनाशक्ती वाटेल त्या दिशेने बेछूट पळत सुटते. अगं मानिनी, म्हणजे आपण वाटेल ते इमॅजिन करायला लागतो ग. तुझ्या कल्पनाशक्तीला जरा आवर घाल. आपण म्हणतो ना प्रेक्षकांनो, थोडक्यात सांगायचं ते मनी वसे ते स्वप्नी दिसे, असं काहीतरी त्यांना झालंय या मानिनी ताईंना. आणि काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण ते म्हणतात की जीवाला फोन लावून देऊ का तुला, मानिनी बोलते का त्याच्याशी? आता त्या मानिनी ताई म्हणतात, नको नको, उगीच ह्या वेळेला त्यांना डिस्टर्ब नको. मग आता ते पारचे बाबा म्हणतात, मग विसर बरं सगळं. बघ बघ आता तुझा राजा धोक्यात आहे बरं का मानिनी. बघ आता ते गेम खेळत असतात ना बुद्धिबळाचा, आता ते अचानक बोलून जातात की तुझा राजा संकटात आहे. आता जेव्हा पारचे बाबा असं बोलतात तेव्हा आणखीन मानिनी ताईंना भीती वाटते. त्या म्हणतात, राजा संकटात आहे? ओ काही पण काय बोलताय? नाही नाही, माझ्या राजाला काही होणार नाहीये, काही पण बोलत राहता तुम्ही. असं म्हणून आता तो जो खेळ आहे तो सगळा खेळ त्या विस्कटून टाकतात आणि चिडून तिथून निघून जातात. आता पारच्या बाबांनाही काळजी वाटायला लागली आहे की एवढं काय सिरियस घेतलंय मानिनीने. आता काय तो या दोघांचा सीन दाखवला आणि आता इथून पुढचा सीन स्किप करू नका प्रेक्षकांनो, कारण ये सॉलिड और जबरदस्त सीन है. तर बघा, आता हा जो जीवा आहे ना तिथे बाहेर बसलेला असतो, तिथे शेकोटी पेटवलेली असते. पण मला जरा कमालच वाटली, ऐन उन्हाळ्यात शेकोटी पेटवली यांनी. पण असो, भूतकाळ दाखवायचा आहे म्हणून काहीतरी दाखवत आहे बिचारे. आता तिथे जीवा बसतो आणि त्याला प्रचंड स्ट्रेस आलेला असतो, ताण आलेला असतो. तो सारखा विचार करत असतो, एकीकडे नंदिनी आणि एकीकडे त्याचं भूतकाळातलं प्रेम. आता त्याने करावं तर काय करावं? त्याच्या काही आठवणी इथे आता त्याने आठवल्यात. आता नंदिनीने मगाशी म्हणजे शनिवारी केलेली कविता त्याला आठवली आणि आता एकीकडे काव्यासोबत घालवलेले क्षणही त्याला आठवलेत, जे अप्रतिम दाखवलेत. आता तेव्हा जेव्हा हे दोघे जण फार्म हाऊसवर आले होते ना यांच्या लग्नापूर्वी, म्हणजे काव्या आणि हा जीवा दोघेच जण आले होते, तेव्हा हे दोघे एकमेकांसोबत खूप क्वालिटी टाइम स्पेंड करतात. त्यातला हा एक वेळ त्यांनी आपल्याला दाखवला. त्यावेळेला जीवा असं काव्याच्या पाठीवर ते वही ठेवून कविता करत असतो. मग काव्या म्हणत असते, काय यार जीविका, होते की नाही तुझं? माझी पाठ काय रायटिंग पॅड वाटली का तुला? जीवा म्हणत असतो की अगं झालं ग, थांब जरा. जीवा तिच्यासाठी सुंदर कविता करतोय. आता ती कविता झाल्यानंतर तो काव्याला म्हणतो, हो गया जनाब. काव्या म्हणते, काय रे, काय लिहिलेस तू माझ्यासाठी? जीवा म्हणतो, लोकप्रेमात काहीही लिहितात ग. मग काव्या म्हणते, लोकांचं मला माहित नाही, पण माझी ही जीविका कविराजसाठी प्रेमात कविता लिहिते. मग जीवा म्हणतो, करेक्ट पकडे हो कविराज. प्रेक्षकांनो तुम्हाला सांगते, म्हणजे जे नवीन मालिका बघत असतील ते त्यांच्यासाठी सांगते की जीवा हा जीविका आहे. म्हणजे काव्याने तिच्या मोबाईलमध्ये तेव्हा जीविका नंबर सेंड केलेला असतो कोणाला कळू नये म्हणून, आणि जीवाने कविराज. त्यामुळे ते दोघांना असं म्हणतात एकमेकांना. आता हा फोटो दाखवतो जीवा तिला आणि म्हणतो, बघ हा फोटो, या फोटोच्या मागे लिहिली मी ही कविता.
मग काव्या तो फोटो बघून म्हणते, वा जीवा, अरे किती सुंदर आलाय आपला फोटो. अरे कधी काढलास तो फोटो जीवा? जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस, मगाशी नाही का आम्ही कॅमेरा सेट केला होता, हा फोटो आपला आणि कविता आपली, बघ कशी वाटली तुला काव्या. मी काय म्हणतो, आपण ना पुढच्या वर्षी सुद्धा माझ्या वाढदिवसाला असंच शेकोटी समोर बसून छान छान कविता करूयात. आता काव्या त्याला सहज म्हणते, पुढचं पुढे मिस्टर, पण आता काय लिहिले ते ऐकव ना. काव्याला आता ती कविता ऐकायची आहे. जीवा म्हणतो, करू का सुरुवात? काव्या म्हणते, इर्षाद इर्षाद. आता ती कविता ऐका प्रेक्षकांनो, जीवाने काव्यासाठी केलेली. सहज म्हणता म्हणता कठीण होऊन जातं सारं, विचारांची पिसं उडव तुझ्या एका नजरेचा वार. काव्या म्हणते, वा जीवा, क्या बात आहे, बात आहे. काय जवळ आलायस तू विचारांच्या, म्हणजे विचारांच्या जवळ येत तुझ्या एका नजरेचा वार. वा वा, क्या बात आहे जीवा, क्या बात आहे. जीवा म्हणतो, अगं पुढे तर ऐक. आता पुढे कविता ऐका हा प्रेक्षकांनो. आता जीवा म्हण, वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवर राहत नाहीत पाय, वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवर राहत नाही पाय. मग काव्या मला सांग, तुझ्याशिवाय जीवनात उरतं तरी काय? किती सुंदर, अतिशय सुरेख. म्हणजे बघितलं का प्रेक्षकांनो, जी हौस नंदिनीला आहे तीच या जीवाला सुद्धा आहे, त्यामुळेच ते दोघं मेड फॉर इच अदर आहे. आता काव्या ती कविता ऐकते आणि खूप छान वाटतं तिला. दोघं किती एकमेकांच्या प्रेमात होते असं त्यांनी इथे दाखवलं आणि त्यावेळेचा त्यांचा सीन रंगवला. आणि आता काव्या म्हणते, जीवा मला सोडून तर नाही ना जाणार? जीवा म्हणतो, नाही ग काव्या, मी तुझ्याशिवाय आयुष्य इमॅजिनच नाही करू शकत, खरंच तुझ्याशिवाय आयुष्यात उरतं तरी काय? असं म्हणून दोघे एकमेकांच्या हातात हात देतात. म्हणजे एवढं यांचं एकमेकांवर प्रेम होतं, पण आजची परिस्थिती पाहता सगळं काही संपलंय आणि जी परिस्थिती आहे ती यांनी एक्सेप्ट करावी असं काहीतरी चाललंय. मुळात प्रेक्षकांनो, मी माझ्या मनातले एक सांगू, मला कधी कधी ही लव्ह स्टोरी पचतच नाही हो, खूपच वेगळी दाखवली आहे. कधीतरी असं वाटतं की जीवा आता या काव्याला हर्ट करतोय, म्हणजे जसं काही सगळं काही अगदी सहजपणे तो विसरलाय. मुळात हे लग्नच पचत नाही प्रेक्षकांनो. असो बाबा, आता काय काय बोलू. आता जीवाला ते आठवतं आणि तो ते सगळं आठवून खूप डिस्टर्ब होतो. आता बघा हा पुढे. आता तो मोठ्याने म्हण, वाऱ्याशिवाय जायचं तर जमिनीवर उरत नाहीत पाय. आणि मग तिकडनं मिथून काका मोठ्याने म्हणतात, मग तुझ्याशिवाय जीवनात उरलं तरी काय? आता असं बोलल्यानंतर पार्थ जीवा एकदम घाबरतो आणि मिथून काकांकडे बघतो आणि मिथून काका त्याच्याकडे बघतात. खूप वेळ दोघं एकमेकांकडे बघतात. मिथून काकांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. जीवा त्यांच्याकडे आश्चर्याने बघतो. मिथून काका आता ती कविता ऐकवतात जीवाला आणि तो फोटो सुद्धा मिथून काकांच्या हातात आहे. मिथून काका जीवाला म्हणतात, वाऱ्याशिवाय जायचं तर जमिनीवर राहत नाही पाय, पण तुझ्याशिवाय उरतं तरी काय? हो ना जीवा, हो ना. असं म्हणून आता ते जीवाला तो फोटो आणि कविता दाखवतात आणि एवढा सस्पेन्स त्यांनी दाखवला. पण पुढे पण सीन दाखवलाय, पण मध्येच आता नंदिनी आणि काव्याचं सीन ऐकवलाय त्यांनी. आता ही नंदिनी रूम मध्ये आणते काव्याला आणि खूप ओरडते. काव्या म्हणते, ताई तुझं काय चाललंय? नंदिनी म्हणते, तुझं काय चाललंय काव्या? खूप सहन करतेय मी, काय करतेस तू हे? काव्या म्हणते, ए ताई काय केलं ग मी? नंदिनी म्हणते, हे बघ काव्या, मी तुझी मोठी बहीण आहे, तू काय करतेस, कशासाठी करतेस ते सगळं मला माहिती आहे. मी तुला विश्वासाने सांगितलं ना छातीवरच्या टॅटू बद्दल, मग मुद्दाम जीवाला शर्ट काढायला सांगत होतीस ना तू? मुद्दाम करत होतीस ना? काव्या म्हणते, नाही ग ताई, तसं काही नाहीये. नंदिनी म्हणते, नाही काय नाही, मला माहितीये तू काळजीपोटी त्या मुलीचं नाव घ्यायचा प्रयत्न करत होतीस, त्या मुलीचं नाव जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतीस. पण काव्या, मला तुझा आगाऊपणा नाही आवडला. त्यावर काव्या म्हणते, आगाऊपणा? मी काय आगाऊपणा केला ग ताई? अगं माझा आगाऊपणा दिसतो तुला, पण तुझा भोळसटपणा जरा कमी कर. अगं स्वतःला जीवाची बायको समजतेस ना, मग त्यांच्या आयुष्यात दुसरी कुठली मुलगी आहे, ती कोण आहे, तिचं नाव काय आहे याची इच्छा सुद्धा तुझ्या मनात आली नाही का ग? अगं जाणून घ्यायचं ना त्या मुलीचं नाव. त्यावर आता नंदिनी ओरडते काव्यावर आणि म्हणते, अजिबात नाही आली आहे माझ्या मनात ही इच्छा. याला भोळेपणा नाही म्हणत काव्या, याला प्रत्येकाला स्पेस देणं म्हणतात. आणि जीवाच्या आयुष्यात मुलगी होती, आता नाहीये, मला नाही फरक पडत त्या गोष्टीमुळे. आता जेव्हा नंदिनी असं बोलते तेव्हा काव्याला आश्चर्य वाटते की नंदिनी अशी कशी बोलू शकते. पण हा आहे आता जबरदस्त सीन. आता मिथून काका फोटो दाखवतात जीवाला आणि म्हणतात, छान आहे रे, खूपच छान आहे कविता या फोटोच्या मागे लिहिलेली. आता जीवा एकदम भांबवल्यासारखा बघतोय मिथून काकाकडे आणि मिथून काका हे त्याच्या विश्वासातले आहेत, त्यामुळे तो जरा कम्फर्टेबल फील करतो त्यांच्या समोर. नंतर आता तो फोटो बघतोय खूप वेळ आणि रडायला लागतो. पण मिथून काका जरा जास्तीच टेन्शनमध्ये आलेत. ते म्हणतात, काय रे जीवा, अरे का केलंस तू हे सगळं? अरे हा एकच फोटो नाहीये ना जीवा,
अरे असे अनेक फोटो, गिफ्ट्स हे सगळे बघितले रे मी जीवा इथे आल्यावर. हे ऐकल्यावर जीवाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, मिथून काकांना सगळं कळलं असेल. माझा अंदाज बरोबर निघाला. मिथून काका आता जाब विचारतात जीवाला आणि म्हणतात, का रे जीवा, का रे? अरे का केलंस हे सगळं? अरे केव्हाच, कधीच आम्ही शोधतोय तुमच्या दोघांच्या मनात काय बोचतोय, पण तुम्ही दोघं, अरे तुम्ही दोघांनी अख्खा काटा गिळला रे. अरे तुझी आई जीवाचं रान करते रे. सतत मला म्हणत असते, माझ्या जीवाच्या चेहऱ्यावर हसू कधी आणि माझ्या काव्याच्या डोळ्यातलं पाणी केव्हा जाईल. सतत तुझी आई चिंता करत असते रे तुम्हा दोघांची. आणि तुम्ही दोघांनी हे काय केलं? मिथून काका रडतात आता आणि म्हणतात, तुझ्या मनातली आग आणि तिच्या डोळ्यातली राग कसा विझवावा ना, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो रे जीवा. आणि तुम्ही लोकांनी अख्खाच्या अख्खं नातं जाळलं रे. राग केलं, राग. एकमेकांकडे कायमची पाठ करून निघून गेलात रे तुम्ही. आणि आम्ही वेड्यासारखा विचार करतोय की काय झालं या पोरांना, का असे वागतायत हे पोरं. जीवा, तुझी आई म्हणजे माझी धर्माची बहीण आहे. तुझ्या आईचा भाऊ आहे रे मी, धर्माचा. अरे जीवा, माझ्या अंगा खांद्यावर खेळला रे तू लहानपणापासून. अरे माझ्यापासून सुद्धा तू हे सगळं लपवलं का रे? का केलंस तू हे सगळं? अरे माझ्या बहिणीला मी काय सांगू आता? अरे कुठल्या तोंडाने जाऊ तिच्या समोर? तुझ्या आईने मला इथे पाठवलं तेव्हा काय बोलली माहितीये तुझी आई? मिथून भाऊजी, माझ्या लेकरांचा संसार मार्गी लावा हो. आता त्या माय माऊलीला जाऊन काय तोंड देऊ मी? काय बोलू मी? इथे मी संसार मार्गी लावू? अरे जीवा, काय करू मी? सांग, काय बोलू तुझ्या आईला उद्या जाऊन? अरे संसार ह्याचा मार्गी लावा. कुणाचा लावू संसार मार्गी? सांग ना. तुझा आणि नंदिनीचा लावू का तुझा आणि काव्याचा लावू? आता मात्र जीवाला आलं टेन्शन. आता प्रेक्षकांनो, फार जबरदस्त होणार आहे मालिका असं वाटतंय तर खरी बाबा. आता जीवाला आलंय टेन्शन. तो भांबावल्यासारखा काकाकडे बघतोय, काका त्याच्याकडे बघतोय आणि एपिसोड त्यांनी इथे संपवलाय. आता पुढच्या भागात बघा कसा धमाका होणार आहे. पुढचा प्रोमो त्यांनी जबरदस्त दाखवलाय. मिथून काका आता जीवाला म्हणतात, ए जीवा, मी सांगतो सगळ्यांना, मी सांगतो पार्थला की काव्याला घटस्फोट दे. तू आणि काव्या लग्न करून घ्या. एवढंच तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना, तर कशाला वेगळं राहतात? कशाला नंदिनीची फसवणूक करतोयस? पण यावेळेला मात्र जीवा बहुतेक नकार देतो आणि त्यांना सांगतो की माझं जरी काव्यावर प्रेम असलं होतं तरी मी नंदिनीचा विश्वासघात करू शकत नाही, असं तो त्यांना समजावून सांगेल उद्याच्या भागात. आणि इकडे बघा, ही नंदिनी ओरडत असते काव्याला आणि ती म्हणत असते, काय ग, तुला का कळत नाहीये का? तू मध्ये मध्ये करू नकोस. जेव्हा जीवाला वाटेल की त्या मुलीचं नाव मला सांगावं तेव्हा ते सांगतील, पण तू असं मध्ये मध्ये करून जीवाला असं शर्ट बीट काढायला कशाला लावतेस ग? मग आता ही काव्या म्हणते, पण ताई, ती मुलगी न्याय मागायला तुझ्या आनंद निवासमध्ये आली असती तर? ती मुलगी जर तुझ्या समोर हात जोडून उभी राहिली आणि ती जर म्हणाली की माझा जीवा मला परत दे, माझा जीवा मला परत दे, तर तू काय करशील ताई? आता या नंदिनीला काही कळे ना, ही एवढी काय हायपर होतीये. अरे देवा, प्रेक्षकांनो, काय डोक्याला ताण देता हो हे. पण आता बघूत उद्या काय काय घडतंय. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला खरेखुरे रिव्ह्यूज ऐकवले जातात. आजचा भाग होता की नाही जबरदस्त, तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या रिव्ह्यूला आणि सांगा मला कमेंट करून तुम्हाला कसा वाटला. तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर आणि धन्यवाद.